Good morning, friends. Today we are going to see a poem. The name of the poem is Children are going to school. म्हणजे मुले शाळेत जात आहे. तर हे पोयम आज आपण बघणार आहोत. आणि मुले शाळेत जाणं काही हे नवीन नाही, पण मुले शाळेत जाताना जो वातावरणामध्ये बदल होते, जे पहाटे पहाटे मुलं छान फ्रेश होऊन जेव्हा शाळेत जातात तेव्हा वातावरणाचं चित्र किती मनोहरी दिसते आणि सुंदर दिसते. त्याचं वर्णन इथं जे निदा फाजली जो पोएट आहे त्यांनी केलेलं आहे. तर आपण लेट्स बिगिन द इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ द पोएम. सो निदा फाजली वॉज ए प्रॉमिनंट हिंदी अँड उर्दू पोएट. शी इज अ प्रॉमिनंट म्हणजे मुख्य म्हणजे एकदम इम्पॉर्टंट अशी हिंदी आणि उर्दूची ते कवयित्री आहे. म्हणजे त्यांनी हिंदीमध्ये सुद्धा व हिंदीमध्ये आणि उर्दूमध्ये सुद्धा त्यांनी आपलं जो कविता आहे ते त्यांनी लिहिलेली आहे. निदा वॉज अ प्रॉमिनंट हिंदी अँड उर्दू पोएट. इन द बोथ लँग्वेज शी हॅड written poems. He has written many different types of song and poem. She has not only written poems but also write different kinds of songs. म्हणजे तिने गीते पण लिहिलेली आहे. अँड बिकॉज ऑफ हर रायटिंग शी वॉज ऑनर्ड म्हणजे तिला सन्मान करण्यात आला विथ नॅशनल हार्मनी अवॉर्ड. हार्मनी म्हणजे एकोपा किंवा ऐक्य. तिच्या कार्यामुळे त्यांना सन्मानित करण्यात आलं. कोणत्या सन्मान देऊन? तर नॅशनल राष्ट्रीय ऐक्य पुरस्कार. बिकॉज ऑफ हर वर्क ऑलवेज शी हॅड वर्क फॉर द डेव्हलपमेंट ऑफ द national harmony. She always think that there should be unity in the world or in the country so that all the people live together happily. She was awarded Padma Shri by the government of India. She was also awarded the prestigious award of India. म्हणजे जो भारताचा एकदम म्हणजे खूप मानाचा असा जो अवॉर्ड आहे पद्मश्री, ते सुद्धा त्यांना गव्हर्मेंट ऑफ इंडियाकडून मिळालेलं आहे. तर हे सगळे अवॉर्ड त्यांना मिळालेले आहे. आणि त्याच्यावरून तुम्ही समजू शकता की ते काही छोट्या मोठ्या कवी नाही आहे, तर ते खूप मोठे कवयित्री आहे ज्यांनी आपल्या देशाच्यासाठी भरपूर काही योगदान दिलेलं आहे. ठीक आहे. इन दिस पोयम, ह्या कवितेमध्ये इन दिस पोयम ही पेंट्स अ ब्युटिफुल पिक्चर ऑफ द अर्ली मॉर्निंग वेन चिल्ड्रन्स आर गोइंग टू स्कूल. मीन्स इन दिस पोयम शी हॅड पेंट म्हणजे तिने असं वर्णन केलं आहे कशाचं, जो सकाळी पहाट होते त्याचं जो ब्युटिफुल चित्रण तिने इथं केलेलं आहे. किंवा पहाटे पहाटे मुलं जेव्हा शाळेत जात असतात तेव्हा वातावरण किती सुंदर होऊन जाते त्याच्याबद्दल कवयित्रीने कवितेमध्ये सांगितलेलं आहे. तर आपण आता कविता बघूया. ठीक आहे. इथे एक ॲक्टिव्हिटी दिली आहे ते आपण नंतर बघूया. ठीक आहे. पहिले कविता बघूया. The children are going to school. Children are going to school. The name of the poem is Children are going to school. Morning light spread over the earth. Once again the sky bows his head in respect, for children are going to school. As you all know की मॉर्निंग लाईट स्प्रेड म्हणजे सर्वीकडे जे पहाटेचा प्रकाश आहे तो पसरलेला आहे. ओव्हर द अर्थ म्हणजे पूर्ण पृथ्वीवर तो प्रकाश पसरलेला आहे. ॲज यू ऑल नो वेन द मॉर्निंग लाईट स्प्रेड दॅट टाईम ऑल द अर्थ इज शायनिंग विथ दॅट लाईट. म्हणजे त्या प्रकाशामुळे पूर्ण पृथ्वी काय होते, चकाकून जाते, प्रकाश दिसतो. आणि वन्स अगेन द स्काय बोज, आणि पुन्हा एकदा आकाश म्हणजे आपलं जो बोस करणे म्हणजे वंदन करणे किंवा डोकं टेकवण्यामध्ये इन रिस्पेक्ट, ते आदराने ते आपलं वंदन करत आहे. कोणाला? फॉर द चिल्ड्रन्स आर गोइंग टू स्कूल. म्हणजे जे मुलं शाळेत जात आहे त्यांना मोठ्या आदरांनी ते वंदन करत आहे. म्हणजे सकाळी पहाट झालेली आहे, सर्व पृथ्वीवर प्रकाश पसरलेला आहे. आणि अशातच आकाश आपलं आदर मुलांचा प्रती दाखवत आहे, जे मुलं कुठे जात आहे? शाळेत जात आहे. तर हे त्यांच्यामध्ये त्यांनी शाळेत जाणाऱ्या मुलांबद्दल आकाशाने आदर व्यक्त इथं केलेला आहे.
because everyone knows the person who goes to school, the child who goes to school learns something new and get knowledge, and because of his knowledge he can be successful, he can be a good human in his life. म्हणून शाळेत जाणारे मुलं हे आदर पात्र असतात हे आपण मानू शकतो. पुढे सेकंड स्टांजा बघूया. After his morning dip in the river, dressed up in his golden muslin turban, waits and smile on one side of the road, for children are going to school. Means the sun, सूर्य सुद्धा आफ्टर द मॉर्निंग ड्यू डीप इन द रिवर, म्हणजे सकाळी पहाटे जो त्यांनी नदीत त्यांनी जो डुबकी लावल्यानंतर ड्रेसअप पुन्हा त्यांनी आता तो तयार झालेला आहे इन हिज गोल्डन मुस्लिम टर्बन. तुम्ही पाहता की सोनेरी रंगाचा सूर्य दिसतो पहाटे, तर ते सोनेरी रंगाचं सूर्य टर्बन म्हणजे एक प्रकारची पगडी घालून तो तयार आहे. मुस्लिम म्हणजे मलमलचं कापड असल्यासारखं त्याने टर्बन घातलेली आहे, एक पगडी वाटते त्याच्या डोक्यावर आणि एकदम सोनेरी रंगाचं ते ड्रेसअप केलेलं आहे आणि तो आता तयार झालेला आहे. वेट्स अँड स्माईल ऑन वन साईड ऑफ द रोड, आणि तो तो सूर्य उगवला आहे आणि तो थांबलेला आहे आणि ही स्माइलिंग, द सन इज स्माइलिंग ऑन वन साइड ऑफ द रोड, एका बाजूने तो उभा आहे आणि तो स्माइल करता है बिकॉज द चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल. बिकॉज वेन द सन appears, that time in the morning all the children are going to school, and that time the son feels happy, and because of happiness he smile that when he saw the children are going to school. म्हणजे जेव्हा सूर्य आपलं पहाटे जेव्हा तो येतो आपलं सोनेरी पगडी घालून, त्यावेळेस जेव्हा तो एका काट्याला असतो रोडच्या, त्यावेळेस तो स्माईल करतो. आणि का बरं तो स्माईल करतो की कारण की ते मुलं शाळेत जात असतात. ठीक आहे, पुढे बघूया. थ्रू द ग्रीन टॉप branches, breezes sing their song of blessing. Fragrant flowers awaken the sleepy roads with their melodies. Means here through the green top branches, म्हणजे वरच्या फांद्या जो आहे, ब्रांचेस म्हणजे फांद्या, ब्रांचेस म्हणजे काय ते फांद्या, जो झाडाच्या वरच्या फांद्या आहे तिथून वारा, ब्रिजेस म्हणजे वारा वाहत आहे आणि त्या वाऱ्यातून सिंग देअर सॉन्ग, ते वारा जो वाहत आहे ते कुठलं गीत गात आहे, आशीर्वादाचे गीत गात आहे. म्हणजे ब्रिजेस सिंग देअर सॉन्ग ऑफ ब्लेसिंग, ते आशीर्वादाचं, ब्लेसिंग म्हणजे आशीर्वाद, ब्लेसिंग म्हणजे काय ते आशीर्वाद, ते आशीर्वादाचं गीत गात आहे. का बरं ते आशीर्वादाचं गीत गात आहे, तर त्यांना खूप आनंद होत आहे कारण की मुलं काय होत आहे, शाळेत जात आहे. फ्रॅग्रंट फ्लावर, फ्रॅग्रंट म्हणजे सुगंधित फुलं, जो झोपलेले रोड आहे, त्याला उठवत आहे. अवेकन म्हणजे त्याला जागृत करत आहे, जागृत म्हणजे जागे करत आहे, जागृत करत आहे. विथ देअर मेलोडीज, त्यांच्या स्वर मधुर धुनामुळे, म्हणजे जो सुगंध आहे त्याच्यामुळे आपल्याला एकदम ताजतवाना वाटते. तर झोपलेले रोडसुद्धा जागृत होतात बिकॉज ऑफ देअर मेलोडीज, म्हणजे त्यांचे जो स्वर मधुर धून आहे त्याच्यामुळे ते काय होत आहे, जागृत होत आहे. काय होत आहे, जागृत होत आहे. पुढे बघूया. At the corner of lane, the people in lush deep foliage waves his hand for the children are going to school. Means at the corner of the lane, म्हणजे रोडाच्या काठेला जे पिंपळाचं झाड आहे त्याला पूर्णपणे ते पानामुळे झाकलेलं आहे, हिरवेगार पानं त्याला लागले आहे. फॉलेज म्हणजे पर्णसंभार, म्हणजे याच्यामुळे पूर्ण जो झाड आहे ते पूर्ण पानांनी भरलेलं आहे, हिरव्या पानांनी, आणि ते आपले हात हलवत आहे. वेव्स हिज हँड, ते आनंदाने आपले हात हलवत आहे. का बरं, बिकॉज द चिल्ड्रन्स आर गोइंग टू स्कूल, म्हणजे प्रत्येक जो वातावरणातील घटक आहे तो आनंदित होत आहे. का बरं, कारण की ते मुलांना शाळेत जाताना बघत आहेत. त्याच्यामुळे झाडांचे पानं असो, सुगंधित फुलं असो, पिंपळाचे पानं असो, सगळे जो निसर्गाचे जो घटक आहे ते मुलांना जाताना आनंदित होत आहे, ते त्यांना हातवारे करत आहे, ते आनंदी होत आहे. पुढे बघू. Angels of light have set out. Every road is a gleam. At this hour, every particle of the earth throb like mother's heart.
म्हणजे ॲंजल म्हणजे जो देवदूत आहे, जो प्रकाशाचा देवदूत आहे, ते पण तयार झालेले आहे. आणि सर्वीकडे रोडवर आता रोड काय होत आहे, चकाकत आहे, चकाकणे. म्हणजे आता प्रकाश आलेला आहे, सूर्य आलेला आहे, प्रकाश आलेला आहे. आणि त्याच्यामुळे रोडवर जो मार्ग आहे, मार्गावर सगळीकडे मार्ग सगळीकडे चमकत आहे ह्या तासाला. आणि प्रत्येक कण, पार्टिकल म्हणजे कण, ह्या पृथ्वीवरचं प्रत्येक कण एखाद्या आईच्या हृदयासारखं धडधडत आहे. जसं आईचं हृदय धडधड करतात आपल्या मुलांना बघून किंवा कुठल्याही गोष्टीला म्हणजे महसूस करून, तसंच इथं आईचं हृदय धडधड करत आहे एखाद्या पृथ्वीच्या कणासारखं. आणि सर्वीकडे प्रकाश पसरलेला आहे. रोड जो आहे प्रकाशामुळे चमकून गेलेला आहे. टाईम सिटिंग ऑन द ओल्ड रूफ, जो वेळ आहे तो जो जुन्या छपरावर थांबलेला आहे. जो पिजन्स आहे, फ्लाईज पिजन इन द स्काय, जो पिजन्स आहे, जो कबूतर आहे, ते आकाशात उडत आहे. का बरं? फॉर द चिल्ड्रन्स आर गोईंग टू स्कूल, कारण की मुलं जो आहे ते शाळेत चाललेले आहे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी घडत आहे. म्हणजे प्रकाशाचे देवदूत बाहेर आलेले आहे. पूर्ण रोड त्याच्यामुळे चमकत आहे. आणि जे पृथ्वीवर प्रत्येक कण आईच्या हृदयासारखे धडधडत आहे. पिजन्स, जो कबूतर आहे, ते आकाशात उडत आहे. आणि हे सर्व जो छपरावरून उडत आहे, हे सगळं जण बघत आहे, कारण की ते मुलं शाळेत जात आहे. तर हे शाळेत जाणाऱ्या मुलाला एक प्रकारे अभिवादन करणारी कविता आहे, ज्याच्यामध्ये शाळेत जाणारे मुलांना आदरयुक्त मानले गेलेले आहे, कारण की शाळेत गेल्यानंतर ते आपल्या जीवनामध्ये कुठेतरी यशस्वी होणार आहे. तर हे पोयम ट्रान्सलेटेड बाय, हे पोयम कुठून ट्रान्सलेट केलेली आहे तर बच्चे स्कूल जा रहे है, हे जे हिंदीची हे आहे कविता आहे, त्याच्यातून हे ट्रान्सलेट केलेले आहे. इथं काही अर्थ आहे, मी पण तुम्हाला याचे अर्थ देऊन देतो, तुम्ही ते अर्थ लिहून घ्याल आणि हे कविता एकदा पुन्हा ऐकून घ्याल. हे त्याचे अर्थ इथं मी लिहून दिलेले आहे, तुम्ही ते अर्थ पहा. अर्थ बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की कशा पद्धतीने मी याच्यात माहिती दिली आहे. तर बोझ म्हणजे अभिवादन करणे, बोझ म्हणजे काय ते अभिवादन करणे. डीप म्हणजे डुबकी लावणे. मुस्लिम म्हणजे मलमलचा कापड. टर्बन म्हणजे पगडी. ब्रांचेस म्हणजे फांद्या. ब्रीज म्हणजे वाऱ्याची झुळूक. मेलडीज म्हणजे धून, इथं ब्रिजचं ब्रिजेस पाहिजे होतं, आर नव्हतं पाहिजे, ठीक आहे. फॉलेज म्हणजे झाडांची पाने. एंजल म्हणजे देवदूत. थ्रॉब म्हणजे धडधडणे. रूप म्हणजे छप्पर. ह्या सगळ्या जो कठीण शब्द आहे हे आपल्या वहीत लिहून घ्या. आणि याच्यावरची जो इंग्लिशचे वर्कशॉप आहे, म्हणजे जो एक्झरसाईज आहे ते सोडवण्याचा प्रयत्न करा. आणि जे महत्त्वाचं वर्कशॉप आहे त्याच्यावर आपण पुढच्या भागात चर्चा करू, ठीक आहे. थँक्यू.